नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ म्हणजे तिळगुळाचे लाडू संक्रांत आले त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे मी आता। हे बाउलभर तीळ घेतलेले आहे, हे शेंगदाण्याचा कूट भाजून बारीक करून घेतलेला आहे, हे तूप घेतलेलं आहे, ही वेलदोड्याची पावडर घेतली आणि हा सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आणि थोडं पाणी घेतले। आता मी गॅसवर कढई तापत ठेवते। आता पॅन टाकलेला आहे, आपण नंतर तेल घालून भाजून घ्या। आता खरपूस भाजून घ्यायचं, जास्त पण करपायचं नाही। खूप वास सुटलाय तर गॅस बंद करून घ्या आपण। आता हे जरासा गार होऊ दे तीळ, आपण मिक्सरच्या भांड्यातनं काढूया। जरा बारीक करून घ्या। आता हे मिक्सरवर वाटून घेतलेले आहेत आपण तीळ साधारण। आपण पॅन तापवतो, थोडंसं चमच्यावर पाणी घालून घ्यायचं, 2 चमचे घालूया। त्यात गूळ घालून घ्या। गॅस बारीक पाक करायचा नाही, जरा विरघळायचा नुसता, गरम करून घ्यायचा। हा गूळ चांगला विरघळू दे, पाक करायचा नाही, फक्त गूळ विरघळून घ्यायचा चांगला। आपण त्यात तूप पण सोडूया चमच्यावर। दोन चमचे तूप सोडूया। आता हे विरघळलेलं आहे, ह्यात आपण आता तीळ घालून घ्या। गॅस बंद करूया आपण। वेलदोड्याची कूट पण घालून घ्या, शेंगदाण्याचं कूट पण घालूया। त्या प्लेटला तूप लावलेलं आहे, आपण आता त्यात एक काढून घेऊया। जरासं गार होऊ दे, पण लाडू वळून घेऊया। आता हे भाजलेलं आहे की मी काढून ठेवलेले मगाशी थोडे तीळ, ते यात मिक्स करून घ्या। हे असे लाडू वळून घ्यायचे।
ह्याची आपण वडी पण करू शकतो तिळाची. असं तूप लावून घ्यायचं आणि हे गरम आहे ना, ते गरम असं त्याच्यावर कापून घ्यायचं. थोडे लाडू थोडे वडी. तूप घेतला, त्याची वडी पण करता येते. तर ही वडी कापून ठेवायची, गरम असतानाच कापून ठेवायची म्हणजे निघते व्यवस्थित थोड्या वेळाने. आपण कापून ठेवूया तोपर्यंत. असे ही गारू दे तोपर्यंत. या वड्या आता वाळलेल्या चांगल्या काढून घ्या. छान झालं तो, वास पण छान सुटलाय. अशा पद्धतीने करून बघा. ही रेसिपी आता तयार आहे. तिळगुळाचे लाडू पण आणि वड्या पण अशा पद्धतीने करून बघा. आणि संक्रांतीला हिरवी साडी नेसा. तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. थँक्यू.